झाले बाबा एकदाची कामं. आता माझ्या खोलीत मस्त आराम करते मी. चला ना. हं? तुम्ही एकटे कोण बसले? बाहेर किती सगळेजण बोलत आहे, मस्त गप्पा मारत आहे. चला ना, आपण पण गप्पा मारायला जाऊ. नाही, मी माझ्या खोलीतच बरी आहे. का बरं, तुम्हाला गप्पा वगैरे करायला आवडत नाही? गप्पा तर खूप आवडत होत्या. गप्पा आवडत होत्या, जोरजोरानं हसायचं होतं. तुला माहिती आहे का, माझ्या माहेरी किती मोठा माझा परिवार होता. मी, माझी आई, बाबा, काका, काकू, आजी, आजोबा, बहीण, भाऊ, आमचा एवढा मोठा परिवार होता. आणि आम्ही नाही का असे कामं आम्हाला काही वाटतच नव्हतं. असं मिळून मिसळून कामं करत होतो आणि पटकन कामं खतम झाले की गप्पा मारायला बसत होतो. आणि गप्पा आमच्या एवढ्या वेळ चालत होत्या, असा दिवस बी कधी मावळत होता तर माहीतच नव्हतं पडत. त्याच्यानंतर मग माझं खूपच कमी वयात लग्न झालं आणि मी सासरी आली. सासरी मला माहीत झाली की सुनेनं जास्त जोरात बोलू नये, जास्त जोरात हसू नये. मग असं करत करत माझी सवय अशी तुटत गेली. मग मी माझ्या आदती थोड्या बदलू लागली. खूप अवघड गेलं मला सुरुवातीला, पण नंतर मग सवय झाली. त्याच्यानंतर एक दिवस आहे ना, सासू सासरे आमचे हे असे बसले होते गप्पा वगैरे करत. माझी इतकी इच्छा झाली, मी किचनमधून आणि तिथे गेली त्यांच्याजवळ, तर एकदम त्यांचा टॉपिकच चेंज झाला. त्याच्यानंतर मग मी वापस आली. पण माझ्या रूममध्ये आली, इतकं खराब वाटलं ना, मला खूप रडणं आलं. पण आता कसं, आता मला अशी सवय झालेली आहे, आता काहीच वाटत नाही. मग त्याच्यानंतर ठरवलं की आपल्या किचनमध्ये जायचं, आपलं मस्त काम वगैरे करायचं आणि आपलं काम झाले की आपल्या रूममध्ये येऊन पडायचं. पण एक विशिष्ट आहे की आपण सासरी आल्यावर आहे ना, आपण स्वतः तर बदलून जातोच, पण आपली आत्मा पण आहे ना, ती पण नकळत अशी बदलून जाते की आपल्याला माहिती पण नाही पडत.